तुका म्हणे साक्ष हात तुका म्हणे साक्ष हात कोणा चित्ती धरिला तो म्या चित्ती धरिला कोणा चित्ती धरिला तुका म्हणे साक्ष हात तो म्या चित्ती धरिला तो म्या धरिला तो म्या चित्ती
ऐसे यासे शरण जावे, ऐसे यासे शरण जावे, ऐसे यासे शरण जावे, ऐसे यासे शरण नाही लाजा धरेत, नाही लाज हा धरेत, नाही लाज हा धरेत, ऐसे यासे शरण जावे, ऐसे यासे शरण जावे, ऐसे यासे शरण जावे, ऐसे यासे शरण हा
शक्ती जीवे नावाचे शक्ती जीवे नावाचे ऐसे याचे शरण जावे ऐसे याचे शरण जावे ऐसे याचे शरण जावे ऐसे याचे शरण
पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय, सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। साधावया भक्ति काज, साधावया भक्ति काज, नाही लाज धरीत, ऐसी आशी शरण जावे, शक्ती जीवे भीष्म पण केला खरा, भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, ऐसी आशी शरण जा, शक्ती जीवेन वंची, तुका म्हणे साक्षात, तुका म्हणे साक्षाती, तो म्या चित्ती धरिला, ऐसी आशी शरण जा, शक्ती जीवेन वंची, अजं रुक्मिणीं प्राण संजीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुर्यं, प्रसन्नं प्रपन्नार्ति अहं देवदेव, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, कलावज्ञ जीवो धैर्यार्थावतार, कलाकांक तेजो दिकामोदिवक्रम, कलानि
वादा पुनो हतार दक्षे समाधिस्थ मूर्ते भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल हारी हे मंगल भवन अमंगल हारी प्रभु दशरथ अजर बिहारी श्री राम जय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनित्यं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं चरणं प्रपद्ये सेवेला गे सेवक झाला सेवेला गे सेवक झाला सेवेला गे सेवक झाला सेवेला गे सेवक झाला सेवेला गे सेवक
योगी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे नवंची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग यच्च यावत भूतलावर जन्माला आलेले जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह झिजविला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे नोहे नोहे वारकरी संप्रदायाचे हिरे वारकरी संप्रदायाचा कळस हो हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबरायांचा अभंगाच्या सेवेकरता विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला एकच सांगतात दादांनो या विश्वाचा मालक या विश्वाचा चालक हे विश्व ज्याच्या सत्तेनं चालतं त्याला देव म्हणतात ज्याच्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शकतात असा असणारा ब्रह्मांडाचा मालक त्याचं जर आपण भजन केलं त्याचं जर आपण नामचिंतन केलं तर तो आपल्याकरता काहीतरी करतो काय करतो तो विश्वाचा मालक आपल्याकरता लाज सोडून देतो तो विश्वाचा मालक आपल्याकरता कितीही खालच्या दर्जाचं काम असेल तर तो विश्वाचा मालक करत असतो नाही लाज धरीत साधा भक्तिकाच नाही लाज धरीत मग जो विश्वाचा मालक आपल्या भक्ताचं काम करण्याकरता लाज सोडून देतो कितीही नीचातलं नीच काम करत असेल ते काम तो विश्वाचा मालक करतो दादांनो मग आपण अशा देवाला शरण गेलं पाहिजे ऐसी आसी शरण जा शक्ती जीवे नवंची बरं महाराज तुम्ही सांगितलं त्याचं भजन केल्यावर तो विश्वाचा मालक तुमचं काम करतो बरं महाराज तुम्ही नुसतं सांगताय पण एखादं उदाहरण देऊ शकता का मग महाराजांनी सांगितलं भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवी नवंची महाभारतामधला प्रसंग भीष्माचार्यांचा पणही खरा करायचा आहे आणि अर्जुनाचा जीवही वाचवायचा मग भगवंतानं भीष्माचार्यांचा पण देखील खरा केला आणि अर्जुनाचा जीव देखील वाचवला महाराज तुम्ही हेही उदाहरण आम्हाला दिलं पण तुम्ही हे सांगताय कसं हे कसं सांगताय तुकोबराय म्हणतात मला याची साक्ष आहे का साक्ष आहे कारण तो विश्वाचा मालक तो विश्वाचा चालक या संपूर्ण ब्रह्मांडाचा जो मालक आहे तो ब्रह्मांडाचा मालक मी माझ्या कुठं साठवलेला आहे तू का म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती दरियेला ऐसी आसी शरण शक्ती जीवे नवंचित हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ महिला मंडळ आता एक एक झोप घेतली तरी झोपायचंय का कुणाला नाही 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 एकदम वेळेमध्ये कीर्तन संपणार आहे फक्त राहिलेल्या वेळामध्ये सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन आहे का विठाला किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात तुम्हालाही ज्ञात आहे मलाही ज्ञात आहे सुंदर अशा आपल्या या सांगवी गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व वारकऱ्यांच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं आणि विशेष करून तरुण मंडळीच्या एकोप्यानं सुंदर असं असणारं आपलं श्री क्षेत्र सांगवी गाव संगमनेर आणि अशा या गावामध्ये सुंदर असा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याचप्रमाणे वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी सुंदर असं ज्ञानेश्वरीचं पारणही या ठिकाणी चालू आहे आणि आज तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा
या ठिकाणी माझ्यासारख्या ज्ञानोबरायांच्या एका अज्ञानी बालकाकडे आली, हे माझं परम भाग्य आहे. आणि सुंदर पद्धतीनं सुरुवातीलाच जे आयोजन नियोजन मी बघितलं, खरं तर या सर्व आयोजन करता एकदा जोरदार टाळी वाजवा बरं का. साऊंड सिस्टीम असेल, स्टेज असेल, लाइटिंग असेल, ही गुणीजन मंडळी असेल, आणि त्यातले त्यात सुरुवातीची एंट्री तर लय जबरदस्त बरं का. वा 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 वा, क्या बात आहे. सुंदर पद्धतीनं कितवं वर्ष हे सप्त्याचं? अनेक वर्ष झाली, पण या वर्षी आदरणीय आमचे मोठे गुरुबंधू आपले गीतेशजी महाराज कातोरे महाराजांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांच्या त्या ठिकाणी प्रेमास्तव आदरणीय आमचे किशोर भाऊ तनपुरे आमचे जिवलग आहेत, आणि त्यांची कन्या आदरणीय महाराजांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेते, सुंदर ती देखील कीर्तन करते, अक्षदाताई असेल. आणि सुंदर पद्धतीनं महाराजांच्या प्रेमास्तव आदरणीय किशोर भाऊंच्या प्रेमास्तव आणि त्याच पद्धतीनं आदरणीय सुनीताताई कातोरे यांच्याही प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा हा योग आला. त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि सुंदर पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्रातील ही सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यापैकी आता सर्व म्हणजे ओळखीची मंडळी बरं का. त्यामध्ये आदरणीय आमच्या भगिनी, आपली कुठं भेट झाली ती ताई? न्यायडोंगरीला आदरणीय ताईंचं ते माहेर आहे. न्यायडोंगरीला आदरणीय नंदिता ताई यांची भेट त्या ठिकाणी कीर्तन सेवेकरता त्या ठिकाणी झाली होती, आणि खूप सुंदर गायन आहे बरं का. 2 दिवसामध्ये तुम्ही त्यांचं गायन ऐकलं असेल बरं का. त्यांना देखील मनापासून वंदन करतो. त्याच पद्धतीनं आदरणीय संगमनेरमध्येच महाराजांनी आमच्या कीर्तनरूपी सेवेकरता त्या ठिकाणी साथ केली होती. आदरणीय गुळवे महाराज, सागर महाराज गुळवे महाराजांना देखील मनापासून वंदन करतो. त्याच पद्धतीनं मुकुंद महाराज, महाराजांना देखील मनापासून वंदन. या संस्थेतील सर्वच विद्यार्थिनी असतील, माझ्या भगिनी सगळ्यांना मनापासून वंदन करतो. साऊंड सिस्टीम देखील अगदी उत्तम आहे, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. विनेकरी बाबा असतील, दोन्ही चोपदार तर लयच खंबीर आहे. वा वा वा, चोपदारांकरता एकदा टाळी होऊ द्या. वा 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 वा. आणि विशेष रूपानं आमच्यासोबत आलेले उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं चॅनल गाजतंय, अनेक दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनं ज्यांनी शूट केली, यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती अपलोड केली, आणि उभा महाराष्ट्र ज्यांनी गाजवला आहे, आमचे परममित्र जिवलग आदरणीय उमेश भाऊ भुसारे, आणि चॅनलचं नाव आहे माझा कीर्तनकार, ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आहे. आणि त्याच पद्धतीनं दुसरं चॅनल ज्यांचं आहे, काय त्यांचं नाव? स्वर महाराष्ट्र. तुम्हाला देखील दादा धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं आमचे राजदादा सुद्धा या ठिकाणी आलेत, त्यांना देखील मनापासून धन्यवाद. आता हार्मोनियमवालक जे आहे, सुंदर पद्धतीने हार्मोनियम वाजवतात बरं का. इतर वेळेस कुठं गेल्यानंतर माझा स्वर सोबत असतो, हार्मोनियमची काही गरज पडत नाही, पण अत्यंत सुंदर पद्धतीनं बाबा साथ करतात, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. राहिलेल्या वेळामध्ये सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकायचं आहे. फक्त राहिलेल्या वेळामध्ये गडबड गोंधळ कोणी करू नका. जेवढा वेळ आपल्याकडे उरलेला आहे, सर्वांनी सुंदर असं भजन करायचं आहे आणि सुंदर पद्धतीने कीर्तन ऐकायचं आहे. विठ्ठल अभंग ज्यांचा घेतला ते जगद्गुरु तुकोबराय, आणि जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगतात की या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर विश्वाच्या मालकाचं भजन केलं तर तो विश्वाचा मालक आपल्या भक्ताचं काम करण्याकरता लाज सोडून देतो. कितीही नीचातलं नीच काम असेल तर तो विश्वाचा मालक करत असतो. दादांनो, आपण एवढे भाग्यवाने, एवढे भाग्यवाने, एवढे भाग्यवाने. तुम्हाला प्रश्न पडेल, महाराज का भाग्यवान आहेत आपण? ऐका, या जगाच्या पाठीवरती, ओ लाडक्या बहिणी हो, हप्ता आला का? 1,500 आली का तुमची? इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. शेवट प्रश्न विचारीन बरं का, इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. का भाग्यवान आहे असा जर तुमचा प्रश्न असेल तर ऐका, जगाच्या पाठीवरती अनेक देश आहेत, पण आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो ना दादांनो, तो देश म्हणजे त्या देशाला माता हे संबोधन लागलं. काही तर बसलेल्यांपैकी मला सांगा, पाकिस्तानला माता म्हटलं जातं का? अफगाणिस्तानला, अमेरिकेला, इंग्लंडला, चायनाला, मग कुणाला म्हटलं जातं? भारत
माता जगाच्या पाठीवरती अनेक देश आहेत, पण या ठिकाणी आपला जन्म ज्या देशामध्ये झाला त्याच देशाला काय म्हटलं जातं? माता 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 म्हटलं जातं. भारत माता म्हटलं जातं. महाराज का म्हटलं जातं? त्याच्या मागे कारण आहे. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, 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 जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. पवित्र अशा भारत मातेमध्ये आपला जन्म झाला. त्यातले त्यात आपण एवढे भाग्यवान आहे. महाराष्ट्र संतांची भूमी, संतांच्या टाळानं, संतांच्या मृदंगानं, संतांच्या भजनानं, संतांच्या वारीनं, संतांच्या सुंदर अशा या वारीमध्ये जो आनंद घेतला जातो ना दादा, या आनंदामध्ये या संतांच्या या सर्व गोष्टींनी या ठिकाणी सोजवळ झालेला हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रामध्ये शूरवीरांच्या रक्तानं पावन झालेली ही भूमी, अशा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला दादा. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा भगवा हे बाणा ही भगवी आहे बोली, आसमानी जळके भव्य पताका भगव्या जरी लटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. महाराष्ट्रामध्ये आपला तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ना दादा, जगाच्या पाठीवरती अनेक धर्म आहे, पण आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो अत्यंत पवित्र असणारा धर्माचं नाव आहे हिंदू सनातन. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ
जोरदार टाळी वाजवा. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. का पवित्र कुळ आहे, का पावन हा देश आहे दादांनो? हो, आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो, या धर्मामध्ये जिवंतपणे तर आईची वडिलांची सेवा केल्या जाते, पण गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावानं पिंडदान करण्याची ताकद, त्यांच्या नावानं ज्ञानदान करण्याची ताकद, त्यांच्या नावानं जे काही चांगलं कर्म करता येईल दादांनो ते कर्म केल्या जाते. म्हणून हा धर्म पवित्र आहे. या धर्मामध्ये आईची सेवा केल्या जाते, या धर्मामध्ये गायीची सेवा केल्या जाते. असा असणारा पवित्र हा धर्म आहे दादांनो. आणि ही भूमी पवित्र काय माहितीये? इथं संतांचा वास आहे. कुणाचा वास आहे? जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास्तव्य येत आहे म्हणून धन्य भूमी आणि पुण्य देश. हो, संतांच्या वास्तव्यानं पवित्र झालेली ही भूमी आहे. आपण एवढे भाग्यवान, एवढे भाग्यवान आहे. अशा पवित्र देशामध्ये, अशा पवित्र महाराष्ट्रामध्ये, अशा पवित्र भूमीमध्ये आणि पवित्र असणाऱ्या धर्मामध्ये, पवित्र असणाऱ्या कुळामध्ये आपला जन्म झाला दादांनो. एक नाही, दोन नाही, तीन नाही, अनेक जन्माचं आपलं पुण्य आहे. म्हणून हा आपल्याला नरदेह मिळाला. पण या नरदेहामध्ये आल्यानंतर संतांनी एवढा उपदेश केला तरी पण आपल्याला तो उपदेश कळाला नाही. सुंदर असा हा नरदेह विश्वाच्या मालकानं आपल्याला दिला, पण त्याची किंमत आपल्याला कळाली नाही. छोटंसं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. ऐका. एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहत असतो आणि तो लाकूड तोड्या रोज त्याचं नित्यक्रमाप्रमाणे आपली कुऱ्हाड घेतो, जी असेल ती दोरी असेल, चरट असेल, ते घेऊन त्या ठिकाणी जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये गेल्यानंतर लाकडं तोडतो, त्याची मुळी बनवतो, घरी घेऊन येतो, ती लाकडं जाळतो आणि जाळल्यानंतर त्याचा कोळसा तयार करतो. काय तयार करतो? कोळसा. कोळसा लक्ष आहे ना तुमच्या सगळ्यांचं? कोळसा तयार करतो आणि कोळसा तयार केल्याच्या नंतर शहरामध्ये जाऊन तो कोळसा विकतो आणि जे काही पैसे येतील त्यांनी आपल्या परिवाराचं संगोपन करतो. रोजच्या नित्यक्रमाप्रमाणे आज देखील तो लाकूड तोड्या जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर लाकूड तोडत होता. त्याच जंगलामध्ये त्या राज्याचा राजा शिकार करण्याकरता आलेला होता आणि तो लाकूड तोड्या आणि त्या राज्याचा राजा समोरासमोर. आणि त्या राजानं लाकूड तोड्याला बघितलेलं नाही. राजानं आपल्या हातामध्ये धनुष्य घेतला, त्याला बाण लावलेला आहे आणि शिकार करतोय राजा. हे करत असताना त्या राजाच्या पायाखालून एक सर्प चाललेला होता. तो साप त्या लाकूड तोड्यानं बघितला आणि लाकूड तोड्यानं बघितल्याच्या नंतर तो लाकूड तोड्या पळत 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 गेला. त्या राजाचा पाय त्या सापावरती पडणार तेवढ्यात तो साप त्या लाकूड तोड्यानं पकडला आणि राजाला खूप मोठं आश्चर्य वाटलं. महाराज, राजा खुश झाला, आनंदी झाला. लाकूड तोड्याला राज्यामध्ये बोलवलं. आता राजाचा जीव वाचवला म्हटल्याच्या नंतर राजा खुश झाला. आता तो राजा आहे महाराज. कोण आहे? राजा. आपल्याकडे मन आहे ना किशोर, राजा बोले आणि दल आले. आता राजाच्या मनात येईल ते राजा त्याला देऊ शकतो. राजाचा जीव वाचवला म्हटल्याच्या नंतर राजा साहेबांनी त्या ठिकाणी प्रधानजीला बोलून घेतलं. प्रधानजी बोले, महाराज, या लाकूड तोड्यानं माझा जीव वाचवला म्हटलं.
आपल्या राज्यामध्ये जे चंदनाचे बाग आपण लावलेले आहेत ना, म्हटले एक काम करा, 5 एकर चंदनाची बाग याला देऊन टाका. हो सांगवीकर, किती सांगितली? 5 एकर. 5 एकर साधा आपले बांधावून भांडणं चालू आहे आजकाल. 5 एकर चंदनाची बाग याला देऊन टाका म्हटले. 5 एकर जमीन तर भेटते महाराज, पण जमिनीमध्ये असं काही पिकलेलं आहे ते जर विकलं तर 550 एकर घेऊ शकतो. हा, एवढी मौल्यवान किमतीची जमीन आणि त्याच्यामध्ये मौल्यवान असणारं पीक त्या राजानं सांगितलं प्रधानजीला आणि सांगितलं, ऐका प्रधानजी, आता नवीन लावलेली रोप देऊ नका म्हटलं. आता नवीन लावलेली रोप नाही द्यायची, मग जी आता वयात आलेली विकायची ती बाग द्या म्हटली. वा 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 वा, याचं नशीबच खुललं. आणि गेला तो लाकूड तुड्या घरी. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, हळूहळू हळूहळू 2-3 वर्ष निघून गेले. आणि पुन्हा त्याच जंगलामध्ये राजेसाहेब शिकार करण्याकरता गेले. आणि शिकार करण्याकरता गेल्याच्या नंतर त्यांची आणि त्या लाकूड तोड्याची पुन्हा भेट झाली. बरं का, लक्ष असू द्या, खूप महत्वाचं सांगतो. त्यांची आणि त्या लाकूड तोड्याची पुन्हा भेट झाली. आता 5 एकर चंदनाची बाग ज्याला दिलेली, मला सांगा त्यानं काय करायला पाहिजे होतं? आपल्यासारखं असतं तर अरे आपले कपडे विचारू नका, आपली गाडी विचारू नका, एक नोकर ठेवला असता सोबत. तो तामझाम वेगळाच असतं. राजानं त्याच्याकडे बघितलं. पहिली भेट झाली होती ना, तेच कळकटेल मळकटेल धोतर, तोच कळकटेल मळकटेल शर्ट, तीच त्याची अवस्था. राजानं त्याला बोलवलं. ए लाकूड तोड्या, अरे मी तुला 5 एकर चंदनाची बाग दिली होती म्हटली, आणि तुझी अवस्था ही अशी. नेमकं काय केलं तू त्या 5 एकर चंदनाच्या बागेचं? तू लाकूड तोड्या म्हटलं. काय नाही, माझं ठरल्याप्रमाणे 1 मोळी लाकडं तोडायची, घरी नेऊन काय करायची? जाळायची, त्याचा कोळसा बनवायचा, बाजारामध्ये जाऊन कोळसा विकायचा, जे काही पैसे येतील ते घ्यायचे. आता किती झाडं विकलेत आणि किती झाडं राहिली? लाकूड तोड्या म्हणला 5चे 5 एकर फुकून टाकली म्हटले. म्हटले काहीच नाही का? म्हटले हा आहे. म्हटले एक झाडाची पाटी घरी पडलेली आहे. म्हटले एक काम कर म्हटले, आता तुला या कोळशांपासून किती पैसे मिळायचे? तो म्हटले काय नाही, एका झाडाचे कोळशे केले 5-6 हजार रुपये मिळायचे. म्हटले बर, घरी लाकूड पडले ना? हो म्हटले पडले. जा म्हटले घरी, तेवढं लाकूड, एवढंसं लाकूड तोड म्हटले आणि बाजारामध्ये घेऊन जा. बाजारात घेऊन जा आणि त्याची किंमत विचार म्हटले. लाकूड तोड्या गेला घरी. घरी गेल्याच्या नंतर ते जे लाकूड होतं ते लाकूड घेतलं आणि बाजारामध्ये गेला आणि त्या लाकडाची किंमत तो विचारू लागला. बाजारामध्ये एवढ्या लाकडाची किंमत 10 ते 20 हजार रुपये व्यापारी सांगू लागले. हा पुन्हा राजेसाहेबांकडे आला. म्हटले 10 ते 20 हजार रुपये एवढ्या लाकडाची सांगताय. म्हटले तुला एका झाडाच्या कोळशाचे किती मिळायचे? म्हटले 5 ते 10 हजार रुपये मिळायचे. म्हटले आता हे लाकूड केवढं आहे? केवढं? एवढं लाकूड. मग एवढ्या लाकडाचे जर 10 आणि 20 हजार रुपये मिळतात, यानं एका झाडाची किंमत काढल्यावर 4-5 लाखाचा तास. एका एकराची किंमत काढल्यावर कोटीची. महाराज 5 एकराची तुम्हीच घरी जाऊन गणित करा. त्या एवढं मौल्यवान तो बाग त्या लाकूड तोड्याला दिला. त्याला जशी त्या लाकडाची किंमत कळाली नाही, त्याला जशी त्या चंदनाची किंमत कळाली नाही, त्याला जशी त्या मौल्यवान शेतीची किंमत कळाली नाही. दादांनो, त्या लाकूड तोड्याचा विषय द्या सोडून. हा विषय कोणाचा चालला होता? कोणाचा? या लाकूड तोड्याचा चालला होता. आपल्याला अनमोल असणारा नरदेह या विश्वाच्या मालकानं दिला, पण त्या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली नाही. महाराज ऐका 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 ऐका, अनेक लोक या मृत्यू लोकांमध्ये येण्याची इच्छा करतात, पण त्यांना हा नरदेह सहजासहजी मिळत नाही. आपलं अनेक जन्माचं पुण्य आहे महाराज, एका नाही, 2 नाही, 3 नाही.
जन्मो जन्मे आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले बहु पुण्य केले जन्मोजन्मी बहु पुण्य वा वा देवाया जन्म जन्या बहु पुण्य केले जन्म जन्या बहु पुण्य केले जन्म जन्या देवाया विठा कृपा केली देवाया विठा कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी ताली वाजवा वा 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 क्या बात है. जन्मो जन्मी बहु पुण्य केले जन्मो जन्मी तेव्हा विठ्ठले कृपा जन्मुनी संसारा झालो त्यांचा दास. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. दादांनो अनेक जन्माचं आपलं पुण्य आहे म्हणून आपल्याला हा नरदेह मिळाला. पण हा नरदेह जो मिळालेला आहे दादांनो हा अतिशय दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना हो तुम्ही आठवा मधुसूदना. अनमोल असणारा नरदेह आपल्याला सहजासहजी मिळाला जातो. एखाद्याला विचारतो मी प्रश्न, जर हात मोडला पाय मोडला आपण डॉक्टर साहेबांकडे जातो. डॉक्टर साहेबांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांना सांगायचं डॉक्टर साहेब हात मोडला हात, एवढा बसून देता का? डॉक्टर साहेब म्हणतील हो बसून देतो. पण त्यांना पुन्हा एक प्रश्न करा, डॉक्टर साहेब देवानं जसा हात दिला होता का अगदी तसाच बसून द्या, देतील का डॉक्टर साहेब? का बाबा देतील? नाही नाही महाराज, देवानं जसा आपल्याला हा नरदेह दिला होता तसा नरदेह या जगाच्या पाठीवरती कोणी देऊ शकत नाही महाराज. काय काय दिलं देवानं? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण बबरोग. दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान हो दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जोडसी नारायण हे नासे जीव पण असा असणारा नरदेह आपल्याला मिळाला. मग या नरदेहामध्ये आल्यानंतर नेमकं काय करायचं महिला मंडळ हेच आपल्याला कळालं. देवे दिला देह भोजना गोमटा, बरोबर काही नाही तर मानच डुलावल्या. हा 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 येऊ का मी चहा पिऊन येऊ? नाही आपलं तेच चालू आहे महाराज. सप्ताह आला का येऊ द्या, श्राद्ध आलं
येऊ द्या. एखाद्याचं जागरण गोंधळ आलं, येऊ द्या. एखाद्याच्या देवट्या आल्या, येऊ द्या. एखाद्याची घरभरणी आली, येऊ द्या. आपलं तेच चाललंय ना. देवे दिला दे भजडा घुमटा तोया झाला पाटा बाधिकेचा बाधिके तोया झाला पाटा बाधिके. कशा करता हा दिला तर भगवंताच्या भजना करता दिला. आणि त्या भगवान परमात्म्याचं भजन जगद्गुरु तुकोबरांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. महाराज एवढं गोड भजन, एवढं गोड भजन, एवढं गोड भजन, त्याचा फायदा असा झाला आहे का, आपल्याला अभंगाचं प्रथम चरण बघायचं, सगळ्यांचं लक्ष इकडे असू द्या. त्याचा फायदा असा झाला, किती गोड भजन करायचे जगद्गुरु तुकोबरा. ऐका बरं, सगळ्यांनी लक्ष द्या. सकाळी सकाळी तुकोबराय उठले, स्नान संध्या झाली. स्नान संध्या झाल्याच्या नंतर आमचे तुकोबराया एका हातामध्ये विणा घेतलेला आहे दादांनो, एका हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या आहे. आणि सकाळी सकाळी ते घेतल्याच्या नंतर घराच्या बाहेर पडतात. आत्ताच्या तुकाराम महाराजांना घरातून परमिशन घेऊन जावं लागतं महाराज, बरोबर ना. तुकोबराय घरातून बाहेर निघाले. आमच्या जिजामातेला सांगून जात नव्हते मी कुठं चाललोय, काय करतोय. विणा घेतला, चिपळ्या घेतल्या, निघाले भजना करता. आता बसलेल्यांपैकी मला सांगा बरं, पंढरपूरला कोण कोण गेलंय? हात वर करा, हात करा वर हात. पंढरपूर पंढरपूर कोण कोण गेलं? एवढेच का? बर बर बर. आळंदीला? बर 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 बर. आणि देऊला? आणि मुंबईला किती जण गेले? मुंबई मुंबई खरं 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 हात वर करायच्या. देहू मध्ये जे जे गेलेले आहेत मला सांगा, तुकोबरायच्या डोंगरावरती भजना करता जायची, त्या डोंगराचं नाव काय हो? मला आहे ना वयामानाने ऐकायला कमी, थोडस मोठे. वा 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 वा, भंडारा डोंगर. आणखी एक डोंगर होता महाराज, त्या डोंगराचं काय नाव? भामचंद्र. आणि आणखी एक डोंगर होता, त्याचं काय नाव? घोराडेश्वर. घोराडेश्वर. 3 डोंगर होती. जगद्गुरु तुकोबराय कुठल्या डोंगरावरती भजना करता जायचे जिजामातेला माहित नाही. आमच्या जिजामाता सकाळी सकाळी उठायच्या, सुंदर असं स्वयंपाक करायच्या, सुंदर अशी शिदोरी बनवायच्या. ती शिदोरी बनवल्याच्या नंतर आता तुकोबरायांना ती शिदोरी नेऊन द्यायची. पण तुकोबराय कुठं गेले हे आमच्या जिजामातेला माहित नाही. पण तुकोबरायांचं भजन एवढं सामर्थ्यवान होतं, एवढं भजन करायचे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, शिंक जांभळी खोकला हितुकाची वेळ वाया गेला. एवढं भजन, एवढं भजन, ते भजन एवढं सामर्थ्यवान होतं तुकोबरायांचं. ज्या रस्त्यानं तुकोबराय चालत जायचे त्या रस्त्यानं आवाज यायचा महाराज, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि त्या रस्त्याने आमच्या जिजामाता चालत जायच्या. ऐका 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 ऐका. एक दिवसाचा प्रसंग आहे. जिजामाता सुंदर अशी शिदोरी घेऊन तुकोबरायांकडे निघाल्या. डोक्यावरती टोपली आहे, दोन्ही हात टोपलीला गुंतलेले आहेत. आणि आमच्या जिजामातेच्या पायामध्ये काटा घुसला महाराज. काय घुसला? काटा घुसला. जो माझा भक्त रात्र दिवस काही बघत नाही, सतत माझं भजन करतो, त्याच्या पत्नीच्या पायामध्ये काटा घुसला. विश्वाच्या मालकाला काळजी पडली आणि विश्वाच्या मालकानं विटेवरून उडी टाकली. एका गुराख्याचं रूप घेतलं, गेले जिजामातेच्या समोर. जिजामातेच्या डोक्यावरची टोपली आपल्या हातामध्ये घेतली, खाली ठेवली. जिजामातेला खाली बसवलं आणि बसवल्याच्या नंतर विश्वाच्या मालकानं जिजामातेच्या पायामधला काटा काढला. आपण सर्वजण शेतकरी वर्गातील मंडळी, महाराज शेतकरी वर्गातील मंडळी, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आणि आपल्या सगळ्यांना
माहित आहे. पायामध्ये जर काटा घुसला तर तो काढण्याची एक विशिष्ट पद्धत असते. काय, जर तो काटा पायामध्ये घुसलेला खुडला तर काय पद्धत आहे बरं? ऐका, इकडे लक्ष द्या बरं. आपण काय करतो, ज्या ठिकाणी काटा घुसलेला आहे ना, हे बोट आहे, हे बोट आपण मुखामध्ये घालतो. या बोटाला थुंकी लागते. थुंकी लावल्याच्या नंतर ज्या ठिकाणी काटा घुसलेला आहे त्या जागेवरती आपण ते बोट लावतो आणि ती जागा साफ करतो. तरी पण ती जागा साफ झाली नाही तर पुन्हा ते माती लागलेलं बोट आपण आपल्या तोंडात घालतो आणि पुन्हा ती जागा आपण साफ करतो. आपला विषय द्या सोडून. विश्वाचा मालक, गावचा सरपंच नाही, आमदार नाही, खासदार नाही, मुख्यमंत्री नाही, प्रधानमंत्री नाही, संपूर्ण विश्व ज्याच्या ताब्यामध्ये दादांनो, अशा असणारा भगवान परमात्मा त्यानं सुद्धा तेच केलं दादांनो. हे बोट विश्वाच्या मालकानं आपल्या मुखामध्ये घातलं, याला थुंकी लागली. जिजा मातेला ज्या ठिकाणी पायामध्ये काटा घुसलेला होता ती जागा साफ केली. माती लागलेलं बोट विश्वाच्या मालकानं पुन्हा आपल्या तोंडामध्ये घालावं, नाही लाज. विश्वाचा जो मालक आहे तो जिजामातेच्या पायामधला काटा काढतोय. नुसता पायामधला काटा काढत नाही तर जिजामातेच्या पायाची माती आपल्या मुखामध्ये विश्वाचा मालक घालतोय. दादांनो, एवढा अधिकार कशाच्या बळावरती तयार झाला तर तो भगवंताच्या भजनाच्या बळावरती तयार झाला, भगवंताच्या भक्तीवरती तयार झाला. महाराज, ज्या तुकोबरायांनी या विश्वाच्या मालकाचं भजन केलं, ज्या ज्ञानोबरायांनी या विश्वाच्या मालकाचं भजन केलं, त्याच ज्ञानोबरायांचं आणि त्याच तुकोबरायांचं आज लाखो वारकरी पंढरपूरला जात असताना त्या पंढरपूरच्या वारीमध्ये विश्वाच्या मालकाचं भजन जास्त नाही होत. महाराज, कुणाचं भजन होतं? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा दोन्ही हात वर करून एक टाळी वाजवायची, भजन करायचं आपल्याला. या सप्त्यामध्ये आपल्या पदरामध्ये जर पुण्य पाडून घ्यायचं असेल तर मायबाप हो, भजन अत्यंत
अशी दुनिया फायदा बघून काम करत असते. फायदा काय झाला का? लाखो वारकरी या वारीमध्ये एवढा आनंद एवढा आनंद एवढा आनंद आहे दादांनो. कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या जातीचा माहित नाही. 90 वर्षाचा म्हातारा आजोबा सुद्धा त्याच वारीमध्ये आणि 19 वर्षाचा तरुण त्याच वारीमध्ये. आणि कोण किती श्रीमंत आहे कोण किती गरीब आहे काहीही माहित नाही. सर्वजण एका पंक्तीला बसून जेवतात आणि सोबत भजन करत 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 पंढरीच्या दिशेने जातात. महाराज काय गोड भजन असतं आणि काय आनंद वारीमध्ये असतो ऐका. नद पांडुरंग टाळ मृदंगाच गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. नाद पांडुरंग टाळ मृदंगाच गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान हो. भेटी चालला रे भेटी चालला रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 भक्ती वाहते उरा सचिवा हे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा हो. भेटी चालला रे लागला लागला हो. भेटी चालला रे लागला लागला. हरी बोल विठ्ठला पंढरीचा
असं गोड भजन जर आपल्या जीवनामध्ये घडलं तर निश्चित पद्धतीने साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. इतरत्र कुठल्या देवाची भक्ती करण्यापेक्षा जो विश्वाचा मालक आपलं काम करतो अशा भगवंताला आपण शरण जायचं. ऐसी आसी चरण जावे. वा वा क्या बात. ऐसी आसी चरण जावे. ऐसी आसी चरण जावे. ऐसी आसी चरण जावे. ऐसी आसी शरण 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 जावे. टाळी वाजवा. वा 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 वा. कोणती चाल लावली होती ती? घर मोहे परदेशिया आओ पधारो जिया. वा वा. सुंदर पद्धतीनं आदरणीय गीतेजी महाराजांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी बरं का, एकाहून एक बळी बरं का, इथं सगळे तयार विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीनं यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आणि अशा असणाऱ्या भगवान परमात्म्याला शरण जायचे. ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे नवंचित. कुठल्या कुठल्या भक्ताचं काम केलं महाराज. भीष्मपण केला करा धनुर्धरा रक्षिले. ऐसी आसी शरण जावे
शक्ती जीवेन वंचित तुकोबराय म्हणतात तुम्ही माझ्या अंतकरणामध्ये साठवला आणि म्हणून मला याची साक्ष आहे. तुका म्हणे साक्ष हात तो म्या चित्ती धरीला ऐसी आसी शरण जा शक्ती जीवे न वंचे. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे आणि एक टाळी वाजवायची. माय बाबा वाजवा. ऐका ऐका ऐका. माशा मारायच्या आपल्याला माशा मारायच्या नाही. एक टाळी वाजली पाहिजे सगळ्यांची. हा एक 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 एक. हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 गुरु तुकाराम महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की भारत माता की भारत माता की साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐशी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंचित भीष्मपण केला करा धनुर्धरा रक्षिले ऐशी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंचित तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती धरियेला ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवेन वंचित. सुंदर असा या ठिकाणी मिळालेला जो आपला वेळ होता त्या वेळेमध्ये भगवान हनुमंतरायांच्या या प्रांगणामध्ये जगद्गुरु तुकोबराय विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ज्या पद्धतीनं बोलण्याची ताकद दिली त्या पद्धतीनं या अभंगाचा भावार्थ आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि मी नेहमीच सांगत असतो आपल्याला हा नरदेह विश्वाच्या मालकानं दिला. दादांनो, या नरदेहाची किंमत आपण करू शकत नाही आणि या नरदेहामध्ये आल्यानंतर कोण कधी निघून जाईन सांगता येत नाही. महाराज, आज 5 मिनिटापूर्वी आपल्यासोबत बोलणारा व्यक्ती 5 मिनिटानंतर आपल्यासोबत नसू शकतो.
म्हणून मिळालेलं जे आयुष्य आहे हे थोडं आयुष्य आहे आणि हे आयुष्य चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. बघा, सकाळी सकाळी आपली मुलं शाळेत जातात आणि शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रार्थनेमध्ये शिकवलं जातं. महाराज, मिळालेलं आयुष्य कसं जगलं पाहिजे ऐका. लाभले आयुष्य जितुके ते जगावे चांगले, लाभले आयुष्य जितुके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, माणसा समवागणे, लाभले आयुष्य जितके चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. चालत असताना, जीवन जगत असताना जसं चालणारा माणूस थांबला की तिथं संपतो, त्याच पद्धतीने हे जीवन असं आहे. या जीवनामध्ये माणसानं चालत राहिलं पाहिजे, काहीतरी धडपड केली पाहिजे. जो थांबतो पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले, आता घेतलेला श्वास पुन्हा आपल्याला मिळणार नाही. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसा समवागणे. म्हणून कसं जगलं पाहिजे ऐका. मनुष्य शरीर रूपाने निघून जातो पण कीर्ती रूपाने अजर अमर राहतो. महाराज, कसं जगलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे ऐका. प्रत्येकाशी प्रेमानं वागलं पाहिजे, प्रत्येकाशी प्रेमानं बोललं पाहिजे. कधी कोण निघून जाईल सांगता येत नाही. आता रक्षाबंधनचा सण जवळ येतोय. रक्षाबंधनला आपल्या बहिणीची काही अपेक्षा नसते. रक्षाबंधनच्या दिवशी ऐका 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 फक्त एकच अपेक्षा असते की आपल्या भावाचं आणि आपल्या बहिणीचं प्रेम टिकून राहावं. इसे समजोना रेशम का तार भैया, इसे समझोना रेशम का तार भैया, इस राखी का मतलब है प्यार भैया, इस राखी का मतलब है प्यार भैया, इस राखी का मतलब है प्यार भैया. प्रेम टिकवणं, नातं टिकवणं म्हणून ही रक्षाबंधन. हो, बहिणीची दुसरी तिसरी काय अपेक्षा नसते महाराज. ती साडी म्हणजे एक प्रेमानं दिलेलं आपलं प्रेम टिकवण्याचं एक त्या ठिकाणी ते माध्यम आहे. आणि म्हणून रक्षाबंधन आलं ना, बहिणीवरती प्रेम करायला शिका. व आपली कितीही त्या ठिकाणी अडचण असली बहिणीला बोलवा, तिला बरं वाटेल. हो, असं जीवन जगा. जीवनामध्ये जे जे लोक आपल्याकरता काहीतरी करतायत ती लोक जपायला शिका महाराज. बहीण जपायला शिका, आपले आई वडील जपायला शिका. जो मित्र आपल्या करता अर्ध्या रात्री कधीही फोन केला, जर आपण घरी नाहीये आणि घरी आपल्या काहीतरी अडचण झाली, काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्याला कळालं, हो, आपल्याला न सांगता आपल्या परिवाराची जो काळजी घेतो अशा मित्राला सुद्धा जपायला शिका महाराज. दुःखडवायला उंबऱ्यासारखा, दुःखडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये
गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असणार जवळ मनासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा अशी जी मंडळी आहे ही मंडळी जपायला शिका. बहिणीवरती प्रेम करा, आई वडिलांवरती प्रेम करा. जी लोक आपल्याला किंमत देत आहेत, आपल्यासोबत प्रेमानं बोलतायत, त्या लोकांना जपायला शिका. असं आपलं आयुष्य असलं पाहिजे आणि असं सुंदर आयुष्य आपण सगळ्यांनी जगलो पाहिजे. सुंदर पद्धतीनं आपल्या या सांगवी गावानं हे सर्वजण या सर्व कमिटी करता एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर पद्धतीनं आयोजन नियोजन, सुंदर पद्धतीनं राहण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, सुंदर पद्धतीनं लाइटिंग असेल, सुंदर पद्धतीनं साऊंड असेल. आदरणीय गीतेजी महाराज तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद की या गावाकरता तुम्ही वेळ दिला आणि सुंदर पद्धतीनं या गावाला मार्गदर्शन करताय. वेळ झाला ना आता महाराजांची इच्छा आहे की पिंगळा सादर करायचा. वेळ आपला होत आलाय, काय करायचं मंडळी? वा वा वा. आणि सुंदर पद्धतीनं या ठिकाणी हे आयोजन नियोजन या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर दादांनो चांगले कर्म जर केले नाही, दुसरं महत्वाचं या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर भगवंताचं भजन केलं नाही तर पुढं काय होणार? येणारा काळ एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे. काय करतो हा काळ ऐका. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे काही वाजवायचं सगळ्यांनी. हा वा वा. जीवनामध्ये आल्यानंतर आनंद घ्यायला शिका सगळ्यांनी. एक टाळी. हो हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देख पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारे बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारे. वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी, वर्तमान कोटी वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. दादा वर्तमान कोटी. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान कोटी, या ठिकाणी बोला आम्ही वर्तमान कोटी, या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान कोटी. या ठिकाणी बोला आम्ही वर्तमान कोटी. पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई. अवघा 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 धांगड धिंगा गे, हरी बोल. अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. धागड दिंगा ग, धागड दिंगा ग, अवघा धागड दिंगा, अवघा धागड दिंगा. नको नको घालू पिंगा गे, नको नको घालू पिंगा. नको नको घालू पिंगा ग, नको नको घालू पिंगा. नको 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 घालू पिंगा गे, नको नको घालू पिंगा. नको नको घालू पिंगा ग, नको नको घालू पिंगा. दादा दादा म्हण घ्या ग कोणी.
दाताचा दात म्हण घ्या ग कोरडे कुंकू 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 घ्या कोणी काळावण कुंकू घ्या कोणी काळावण कुंकू घ्या कोणी काळावण कुंकू घ्या कोणी काळावण कुंकू घ्या कोणी काळावणे कुंकू घ्या कोणी काळावणे कुंकू घ्या कोणी काळावणे कुंकू घ्या कोणी काळावणे कुंकू घ्या कोणी काळावण कुंकू घ्या कोणी काळावण कुंकू घ्या कोणी काळावणे कुंकू घ्या कोणी काळावणे गुलाबाची टाळ गणगणा चाळ करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदया दान 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 मागायाचा अरे दान मागाया दान मागाया दान मागायाचे दान मागायाचे दान मागायाचे दान मागायाचे अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा मारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी या कोट्यार्ग जय माता सदानंदाचा माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारी वारी मल्हारी जीवारे मल्हारी वारी मल्हारी हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काढा दुसरा येईल हे जरी नाही काढा शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा काय सांगितलं हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरती शेवटी बा काळ काय करेल बरो चॉकलेट देईल का आपल्याला सरती शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दन आमचे काय बा जाईल नागबाबांनी पिंगळ्याच्या माध्यमातून या जीवनामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे हे सांगितलं तुकोबरांनी सांगितलं ज्ञानोबरांनी सांगितलं आणि आपल्या या सांगवी गावाने सुंदर पद्धतीनं या ठिकाणी एकत्र येऊन हा जो नित्य नियम आहे हा जो या ठिकाणी आलेली परंपरा आहे ही परंपरा टिकत ठेवली निश्चित पद्धतीनं अनेक वर्षांपर्यंत ही परंपरा अशीच टिकत राहू सगळ्यांना मनापासून वंदन करतो पुरुष मंडळी असतील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वजण माता भगिनी असतील सर्व गुणीजन मंडळी असतील सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सेवेला पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय पुरे रे रे पुरे वेडे नारे उठविला तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी पंढरीनाथ भगवान की जय।